हरि ओम. हॅलो. हरी हरी रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी, रूप पाहता सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी साजनी.
क्षणोक्षणी ह्याची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी ह्याची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार रामया माधव सिंधू रामया माधव रामया माधव नाशिवंत देह जाणार सख जीवन देह जाणार सखा नाशिवंत देह जाणार सख देह जाणार सखा आयुष्य काढतो काढ सावधान आयुष्य सावधान जगात सावधान संत समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवडी समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवडी राविता तळी परमार्थाची राविता तळी परमार्थाची राविता तळी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सख जीवन देह जाणार नाशिवंत देह जाणार सख जीवन देह जाणार सखा आयुष्य काढतो काढ सावधान जगात काळ सावधान जगात काळ सावधान तुका म्हणे निहलोकीच्या व्यवहार निहलोकीच्या व्यवहार निहलोकीच्या व्यवहार निहलोकीच्या व्यवहार काढले पुढे बसली राहो पुढे बसली राहो जीवन देह जाणार सखा जीवन देह जाणार सखा जीवन देह जाणार सखा जीवन देह जाणार सखा आयुष्य काढतो काढ क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार
करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरुणी राहो. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. संपाद्य ज्ञानांचे विहाय भक्ती, विलोके दोयण समाधी राजा. वैराग्यवंतम सुविचारयुक्तम, नमामि जोगम श्रीसा गुरुंतम. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, नाथाचा नाथ जनार्दन. महायोग पीठे तटे विमरत्याम, वरम पुंडरीकाय धातो मुनिंद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. आता अभिनवाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. क्षणोक्षणी आजी करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या हृदयामध्ये व्याप्त असलेले श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबाराय. आदी करून सर्व संतांच्या त्यांनी साष्टांग नमन करून, मायबाप श्रोते मंडळी यांच्या चरणारविंदी नतमस्तक करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन निरूपणासाठी जो अभंग तुमच्या पुढे म्हटला गेला, हा अभंग जगत वंदनीय जगद्गुरु देवनिवासी वारकरी संप्रदायाचं कलशस्थान श्रीमंत योगी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आपल्या सेवेकरता गायलाय. आणि या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज समस्त मानव जातीला एक मोलाचा उपदेश करताय. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या पुनीत आणि पावन झालेल्या या जळगाव नगरीमध्ये तथा या नेहरू नगरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम निमित्त आहे. सगळ्यांना माहिती आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर दादा हरी महाजन यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आहे. हरिभक्तपरायण परमादरणीय आमचे सचिन दादा ज्ञानेश्वर महाजन, भाऊ हरिभक्तपरायण विनोद दादा अशोक महाजन, त्यांचा समस्त महाजन परिवार, या परिवाराच्या वतीने ही कीर्तनाची सेवा आयोजित केली गेली. त्याच माध्यमातून गायनाकरता उपस्थित परमादरणीय आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. हरिभक्तपरायण स्वप्नील दादा आहेत, हरिभक्तपरायण बर्णे दादा आहेत, हरिभक्तपरायण देवरे महाराज आहेत, हरिभक्तपरायण अशोकजी महाराज या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. प्रभाकर दादा आहेत, हरिभक्तपरायण तुकाराम दादा आहेत, आमचे भास्कर दादा, फिरके दादा,
परम आदरणीय परमशिव आमचे नवनाथ दादा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. अगदी मी सगळ्यांच्या चरणी साष्टांग पटिपात करतो. मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या मृदंग वाजवण्याकरता उपस्थित परम आदरणीय हरिभक्त प्राणांचे शुभम दादा सुद्धा या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारची तरुण मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहे. उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आहे. जो या जगामध्ये महाराज ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस हे लोक सोडावा लागतो. ज्या लोकांमध्ये आपण राहतो ना महाराज, त्या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू लोकाची विशेषता अशी आहे की इथं माणसाला त्या ठिकाणी मात्र थांबता येत नाही. माणसाकडे पैसा किती असेल, हो ऐश्वर्य किती असेल, त्यानंतर प्रॉपर्टी किती असेल, किती काही जरी असलं तरी एक दिवस माणसाच्या जीवनामध्ये असा येतो की हे सगळं सोडून माणसाला या ठिकाणून मात्र जावं लागतं. म्हणून या लोकांचं जे नाव ठेवलं गेलं ना, याला मृत्यू लोक म्हटलं गेलेलं आहे. माणसाचं खरं घर जर कोणतं असेल महाराज, तर माणसाच्या खऱ्या घराचं नाव आहे स्मशान. स्मशान हे माणसाचं खरं घर आहे. पण स्मशानाकडे कोणी जात नाही, स्मशानाकडे कोणी जात नाही, पण स्मशान हे माणसाचं खरं घर आहे. माझं तर प्रामाणिक मत असं आहे की माणसाने आपल्या दिवसातला एक चक्कर स्मशानभूमीकडे मारला पाहिजे. एक स्मशानभूमीकडे त्या ठिकाणी चक्कर पाहिजे. का? कारण त्या ठिकाणी एक दिवस त्या ठिकाणी मात्र जायचं आहे. स्मशान हे माणसाचं खरं घर आहे. गेलात कधी स्मशानामध्ये, तर स्मशानाच्या बाहेर खूप सुंदर लिहिलेलं असतं तिथं, पण लोक तिथले वाक्य वाचत नाही. तिथले वाक्य जर तुम्ही वाचले ना दादा, तर ते तुमच्या अंतःकरणाचा काळजाचा ठाव घेऊन जातील. अशा प्रकारची तिथं वाक्य लिहिलेली असतात. लिहिलेलं असतं स्मशानाच्या बाहेर, मंजिल तो तेरी यही थी बस उमर गुजर गई आते आते. मंजिल तो तेरी यही थी बस उमर गुजर गई आते आते. क्या मिला तुझे दुनिया से अपनों नहीं जला दिया जाते जाते. हे जीवनातील वास्तविक सत्य आहे. हो, ज्या संपत्ती करता, ज्या प्रॉपर्टी करता उभं आयुष्य आपण जगतो ना महाराज, ती सगळी प्रॉपर्टी सोडून एक दिवस माणसाला हा लोक टाकावा लागतो आणि परलोकाच्या मार्गाने माणसाला गमन करावं लागतं. मग तिथं जाण्याकरता माणसाकडे काहीतरी व्यवस्था पाहिजे. एखादा माणूस जर नवीन घर त्या एखाद्या माणसाने बांधलं आणि जुनं घर त्या माणसाला सोडायचं आहे, ज्या ठिकाणी माणसाला जायचंय तिथली सगळी व्यवस्था करतो का नाही माणूस? जुनं घर सोडायचंय, नवीन घरामध्ये राहायला जायचंय. नवीन घरामध्ये राहायला जायचंय फक्त, तर माणूस त्या ठिकाणची सगळी व्यवस्था करतो, सगळा विचार करतो. माणूस सगळा विचार करतो त्या घरामध्ये खऱ्या अर्थाने मात्र हॉल कसा पाहिजे, किचन कसं पाहिजे, फरशी कोणती पाहिजे, कॉट कसा पाहिजे, हे सगळ्या गोष्टीचा माणूस विचार करतो. काय करायचंय? फक्त जुनं घर सोडायचंय आणि नव्या घरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. ऐका, जुनं घर सोडताना खऱ्या अर्थाने नव्या घराला प्रवेश करत असताना जर सामान्य माणूस हा विचार करत असेल महाराज, तर माणसाने हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की कधीतरी आपल्याला हा आलोक सोडावा लागणार आहे. कधीतरी हा लोक सोडून आपल्याला परलोकामध्ये जावं लागणार आहे. मग परलोकामध्ये आपली काहीतरी व्यवस्था पाहिजे. आणि परलोकामध्ये जी व्यवस्था कामाला येते ना महाराज, त्याला हरिभजन म्हणतात, त्याला संकीर्तन त्या ठिकाणी म्हणतात. हो, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडवीन यमा पासोनिया. निश्चित प्रकारचा चिंतनाचा मुद्दा आहे की इथून माणसाला सोबत त्या ठिकाणी मात्र काही नेता येत नाही. या जगामध्ये अनेक माणसांनी ज्या वेळेला मात्र मृत्यूचा विचार केला महाराज, त्यावेळेला मात्र काही काही माणसांना वैराग्य निर्माण होऊन गेलं. प्रचंड गडगंज श्रीमंत माणसं होती, पण त्यांना जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं. तुम्हाला नवल वाटेल, मुकेश भाई अंबानी, अनिल भाई अंबानी यांचा जो पीए होता, नाव आहे प्रकाश शहा. प्रकाश शहा हा त्यांचा पीए. महिन्याचा पगार होता त्या माणसाला 1,500 कोटी रुपये. किती पगार? 1,500 कोटी. आता तेवढा मोठा तर त्या ठिकाणी मात्र त्यांचा जर पीए आहे, त्यांचं महिन्याचं इन्कम एवढा आहे. पण त्या माणसाला कळालं की खऱ्या अर्थाने श्रीमंतीने आपण मृत्यूला विकत घेऊ शकत नाही. श्रीमंतीने जर आपण मृत्यूला विकत घेऊ शकत नाही म्हटले, तर ही कमावून फायदा काय आहे? ही कमावून फायदा तरी काय? माणसाला अचानक वैराग्य निर्माण झालं.
आणि तो माणूस अचानक खऱ्या अर्थाने मात्र संन्याशी बनला. आजही जर तुम्ही नेटला सर्च केलं महाराज, तर ज्या माणसाला कोट्यावधी रुपये पगार होताना तो माणूस खऱ्या अर्थाने मात्र संन्यास घेतो, गड्यामध्ये जानव धारण करतो आणि घराचा त्याग करून तो माणूस निघून जातो. का? याचं कारण असं आहे की पैशाने त्या ठिकाणी मात्र मृत्यूवर विजय प्राप्त करता येत नाही. मग पैसा आहे तरी काय कामाचा? पैसा व्यवहारा करता ठीक आहे, पण मृत्यूच्या तावडीतून त्या ठिकाणी मात्र पैसा सोडवू शकत नाही. मृत्यूच्या तावडीतून पैसा सोडवू शकत नाही, श्रीमंती सोडवू शकत नाही. नाते वाईक गणगोत्र माय बाप सगळे सोयरे हे कोणीही माणसाला मृत्यूच्या तावडीतून सोडवू शकत नाही. म्हणून या जगामध्ये मृत्यूतून सोडण्याचा एकच मार्ग जर कोणता असेल तर त्याला हरिभजन म्हणतात. ज्या वेळेला मात्र महाराज मृत्यू येतो ना, त्यावेळेला तो काहीच पाहत नाही. ज्याच्या जीवनामध्ये वेळ आली त्याला हा लोक सोडावा लागतो. हो, कधी कधी जीवनामध्ये अशा घटना घडून जातात महाराज, अशा घटना घडून जातात की माणसाची बुद्धी सुद्धा काम करत नाही. अशा प्रकारच्या घटना प्रारब्धाच्या पुढे कधी कधी देवाला पण अधमन व्हावं लागतं. महाभारतामध्ये घडलेला प्रसंग असा आहे. खरं सांगा, महाभारतामध्ये कृष्ण परमात्म्याने ज्या वेळेला मात्र युद्धाची रचना केली, महाभारत हे युद्ध झालं. या महाभारताच्या युद्धामध्ये देवाचा सक्का भासा सुद्धा वारला होता. देवाचा सक्का भासा साधा आमदाराचा भासा असला तर लोक त्याची वाहवा करतात, तो देवाचा भासा होता. रणांगणावर साक्षात कृष्ण परमात्मा हजर होते आणि रणांगणावर कृष्ण परमात्मा हजर असताना सुद्धा अभिमन्यूचा त्या युद्धामध्ये मृत्यू झाला का नाही? बोला. अभिमन्यूला त्या ठिकाणी मात्र मरावं लागलं. ज्या वेळेला मात्र मृत्यू येतो ना महाराज, त्यावेळेला निश्चित प्रकारे काही अर्थाने प्रारब्धाच्या पुढे देवाला सुद्धा हतबल व्हावं लागतं. मृत्यू केव्हा येईल हे काही सांगता येत नाही. आणि जेव्हा मृत्यू येतो ना महाराज, त्यावेळेला तो ऐश्वर्य पाहत नाही. एका महात्म्याचं पद आहे की मृत्यू देखता है ओरो की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है ओरो की रोज सवेरे शाम, महल बनाता ऐसे जैसे हरदमया मुकाम के, माया तेरी बहुत कठिन है राम, 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 के आडमाउसाठी के ऊपर चढ़ा हुआ है जाम, आडमाउसाठी के ऊपर चढ़ा हुआ है जाम, देख इसकी सुंदरता हो जाती निदा राम के, माया तेरी बहुत कठिन है राम, के माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, के माया तेरी बहुत कठिन है राम। मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, महल बनाता ऐसे जैसे हरदम या मुकाम के, माया तेरी बहुत कठिन है राम. लक्षात ठेवा महाराज, एखाद्या माणसाच्या घरी जर पाहुणे आले ना, तर माणूस त्या पाहुण्यांना आपलं घर दाखवतो. घरामध्ये लावलेली फरची सुद्धा लोक दाखवतात, घरामध्ये लावलेले नळ पण दाखवतात लोक. नळ पण त्या ठिकाणी मात्र लोक दाखवतात. एक माणूस म्हटला, महाराज आमच्या घरामध्ये एक नळ आहे ना 5,000चा आहे. एकच नळ 5,000चा आहे. म्हटलं दादा तुम्ही नळ 5,000चा लावा, नाही तर नळ 10,000चा लावा. नळ 5,000चा लावा, नाही तर नळ 10,000चा लावा, पण एवढं लक्षात असू द्या की माणसाची शेवटची आंघोळ गल्लीतच होते. आणि शेवटची आंघोळ ही गल्लीतच होते आणि ती गॅसवर तापवलेल्या पाण्याने होत नाही. हो, त्या ठिकाणी रस्त्यावर असे 3 दगड त्या ठिकाणी ठेवले जातात, त्यावर पाणी तापवलं जातं आणि त्याने प्रेताची खऱ्या अर्थाने मात्र आंघोळ त्या ठिकाणी मात्र केली जाते. चिंतनाचा मुद्दा आहे का, या जगामधून कुणालाही त्या ठिकाणी मात्र काहीच नेता आलं नाहीये. हो, हा मृत्यू लोकातला खऱ्या अर्थाने मात्र खूप मोठा नियम आहे महाराज. हो, त्या वेळेला मात्र काहीच कामाला येत नाही. एका महात्म्याचं पग असं आहे की सजद जकर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी 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 आएगी, कितना साधु कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सब सामान है तेरे, मिट्टी
शहजादी आएगी. आणि ज्या सोन्यावर आपण प्रेम करतोय ना महाराज, ते सोनं सुद्धा त्यावेळेला कामाला येणार नाही. ही अंतकाळाची खऱ्या अर्थाने मात्र वास्तविकता आहे. जो इथं जन्माला आला त्याला एक दिवस हा मृत्यू लोक सोडावा लागतो. प्रारब्धाच्या पुढे महाराज कधी कधी देवाला पण हतबल व्हावं लागलेलं आहे. म्हणून भेटलेला आहे मनुष्य जन्म. तर मनुष्य जन्माचं इति कर्तव्य साक्षरता कशामध्ये आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. या जगामध्ये जगाच्या मालकाचे तुमच्यावर माझ्यावर अगणित उपकार आहेत. सध्याच्या काळात खऱ्या अर्थाने मात्र ज्या युगामध्ये आपण जगतोय ना, या युगाचं नाव आहे कलियुग. या कलियुगाचं वर्णन असं करून ठेवलेलं आहे महाराज, चांगल्या कामाकरता खऱ्या अर्थाने लोक येणार नाही असं लिहून ठेवलेलं आहे. चांगल्या कामाला लोक येणार नाही, पण जे येतील त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, जे लोक येतील त्यांचा उद्धार झाल्याशिवाय त्या ठिकाणी मात्र राहणार नाही. मंदिर सुना सुना होगा भरी रहेगी मधुशाला. मंदिर सुना सुना होगा भरी रहेगी मधुशाला. पिता के संग में समारंग में नाचेगी घर घर की बाला. कैसा कन्यादान यहाँ पर बाप बेटी का हक खाएगा. हंस चुबे का दाना तुटका कव्वा मोती खाएगा. ज्या युगामध्ये आपण जगतोय ना, या युगाचं नाव कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये सुद्धा हरिभजन घडणं हे खऱ्या अर्थाने मात्र दुरापास्त आहे. एक दिवस खऱ्या अर्थाने इथून जायचंय. एक दिवस खऱ्या अर्थाने हा मृत्यूलोक सोडायचा आहे. स्मशाने माणसाचं खरं घर आहे. महादेव कुठे राहतात महाराज? स्मशानामध्ये महादेव राहतात. महादेवाचे सगळे भक्त श्रीमंत आहे. ज्याने ज्याने महादेवाची उपासना केली ना, ते सगळे भक्त बाबा अशोक बाबा श्रीमंत आहे. सगळे भक्त श्रीमंत आहे. महादेव राहतात कुठं? स्मशानामध्ये. कारण महादेवांना कळालंय की स्मशान हे माणसाचं खरं घर आहे. एक दिवस माणसाला आलोक सोडावा लागतो. म्हणून जगाच्या मालकाच्या नियमानुसार आपल्याला हे शरीर जगाच्या मालकाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. म्हणून ज्याने त्या ठिकाणी देह दिला त्याला त्या ठिकाणी माणूस विसरला नको पाहिजे. अनमोल किमतीचा नरदेह जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी मात्र दिला. भागवतामध्ये श्लोक आला, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठम प्रिय दर्शन. या जगामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी दुर्मिळ सांगितल्या. त्यापैकी नरदेह मिळणं हे सुद्धा एक प्रकारची दुर्लभ गोष्ट आहे. संतांनी प्रमाण खर्च केलं, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना दयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने मिळालेल्या नरदेहाचं सार्थकता केली पाहिजे. हो, भेटलेला नरदेह परत भेटेल का नाही काही सांगता येत नाही. या जगामध्ये होणारा जो बदल आहे ना महाराज, तो आपल्याला थांबवता येत नाही. रोज आरसा पाहता पाहता आपल्याला दिसणारी नजर कमी होऊन जाते. आपण काहीच करू शकत नाही. हो, रोज आरसा पाहता पाहता आपल्या डोक्यावरचे काडेकेस कसे होऊन जातात? पांढरे होऊन जातात. आपण काहीच करू शकत नाही. रोज आरसा पाहता पाहता आपल्याला कानाने ऐकणं कमी होऊन जातं. आपण काहीच करू शकत नाही. याच्यावर लोकांनी पर्याय काढले नाही असं नाही. पर्याय काढले लोकांनी, पण ते पर्याय तात्पुरते, ते कायमचे पर्याय नाही. कानाने ऐकणं कमी झालं तर लोकांनी मशीन लावली. डोळ्याने दिसणं कमी झालं तर लोकांनी चष्मा लावला. आणि डोक्यावरचे काडेकेस पांढरे झाले तर लोकांनी हेडाय केले केस. मग हेडाय कुणी करावं? हेडाय कुणी करावं? एखाद्या 50 वर्षाच्या ताईने हेडाय केलं काही प्रॉब्लेम नाहीये. 90 वर्षाच्या आजीने हेडाय करावं का? 90 वर्षाच्या आजीने, 90 वर्षाच्या आजीचा हेडाय करून काही उपयोग नाही. महाराज ऐका, या जगामध्ये जे शरीर दिलेल्या जगाच्या मालकाने हे अचानक त्या ठिकाणी मात्र बदलून जातं. तरुणपणी माणूस वेगळा दिसतो, म्हातारपणी माणूस त्या ठिकाणी मात्र वेगळा दिसतो, लहानपणी पोरगा वेगळा दिसतो, आणि किशोरी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मात्र तो वेगळा दिसतोय. पण या जगामध्ये बदल होणार आहे हे निश्चित आहे. जशी वेळ आहे ना ती एका ठिकाणी थांबलेली नसते. काळ बदलून जातो महाराज. आणि काळ बदलून गेल्यानंतर महाराज खऱ्या अर्थाने म्हातारपणी परमार्थाला लागून उपयोगी होत नाही. हो, काळ केव्हा येईल हे काही सांगता येत नाही. म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध केलं की जगाच्या आदि सावध व्हावे मरणा. आदि सावध व्हावे मरणा. आदि सावध व्हावे मरणा.
मान आमच्या काकांनी या ठिकाणी मात्र गायलं. परम आदरणीय अशोक दादा. मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे. जावता एक दिवस मारा त्या ठिकाणी मात्र लागणार आहे. आणि त्यावेळेला मात्र एखादा माणूस जर आपल्या घरी आला तर घरी आल्यानंतर लोक त्या माणसाला आपलं घर दाखवतात. एखाद्या माणसाकडे भरपूर अशा प्रकारची शेती असेल तर माणूस घर तर दाखवतो पण आपल्या शेताकडे सुद्धा त्या माणसाला नेतो. आणि त्या शेताकडे नेल्यानंतर त्या शेताच्या बांधावर माणूस उभा राहतो आणि त्या पाहुण्यांना सांगतो या बांधापासून त्या बांधापर्यंत सगळी जमीन आपली आहे. सगळी जमीन त्या ठिकाणी जमीन त्याची राहते पण तो म्हणताना आपली म्हणतो. आपली कशा करता म्हणतो तो? पाहुण्याला बरं वाटलं पाहिजे याच्याकरता. पाहुण्यांना बरं वाटलं पाहिजे याच्याकरता तो म्हणतो ही सगळी जमीन आपली आहे. आणि हसतो माणूस महाराज. जमिनीकडे माणूस बोट टाकवतो आणि लोकांना सांगतो ही जमीन आपली आहे. पण लक्षात ठेवा ते शेत सुद्धा त्या माणसाकडे पाहून असतं हो. ते शेत सुद्धा त्या ठिकाणी मात्र त्या माणसाकडे पाहून असतं. आणि ते शेत सुद्धा त्या माणसाला म्हणतं असत की असंच म्हणत होता म्हटले तुझा आजोबा गेलाय जगातून. हो जमीन त्या ठिकाणी मात्र जागेवर राहून जाते. हो जमीन त्या ठिकाणी मात्र माझी म्हणणारे लोक निघून जातात. ज्या कुरुक्षेत्रावर युद्ध झालं ना महाराज, हरियाणामध्ये ती जमीन आजही पडीक पडलेली आहे. ज्या भूमीकरता युद्ध झालं होतं, ज्या जमिनीकरता युद्ध झालं होतं ना ती जमीन जागेवर आहे. पण या जगातून कौरवही निघून गेले आणि या जगातून पांडव सुद्धा निघून गेले. जमीन त्या ठिकाणी मात्र जागेवर राहून गेली. चिंतनाचा मुद्दा आहे का? इथं माणसाने कमवलं किती हो तरी माणसाला खऱ्या अर्थाने मात्र सोबत काही नेता येत नाही. अहो सिकंदर नावाचा बादशाह ज्या वेळेला मात्र जग सोडून गेला होता ना, 21 वेळा ज्या माणसाने जगावर स्वारी केली त्याचा अंतकाळ जवळ आला. अंतकाळ जवळ आल्यानंतर सगळे फकीर हकीम त्यांना त्यांचे सगळे कार्य करणारे लोक त्यांना त्याने जवळ बोलवलं. हे बघा म्हटले माझ्याकडे एवढं धन आहे, मी मृत्यूच्या तावडीतून वाचू शकत नाही का? ते म्हटले बघा तुम्ही जे कमवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या तावडीतून वाचवता येणार नाही. मग म्हटले करायचं काय याचं आता? हो त्या वेळेला मात्र सिकंदरासारखा बादशाह रडला हो. ज्याने 21 वेळा जग जिंकलं होतं ना तो माणूस अंतकाळाच्या वेळेला रडतोय. आणि तो म्हटला मी जेव्हा मरेल ना म्हटले तेव्हा माझी प्रेत यात्रा निघेल. त्यावेळेला माझे दोघही हात खऱ्या अर्थाने मात्र मोकळे ठेवायचे. एकाही बाजूला मी कमवलेली संपत्ती ठेवायची, ऐश्वर्य ठेवायचं. आणि एके बाजूला मी कमवलेलं हत्तीदड, घोडदड, पायदड हे सगळं काही एके बाजूला असू द्यायचं. आणि एके बाजूला मी कमवलेली सगळी संपत्ती ठेवायची. हो आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला सिकंदर नावाचा बादशाह जगातून गेला, एका बाजूला त्याने कमवलेलं सैन्य होतं तर दुसऱ्या बाजूला त्याने कमवलेली सगळी संपत्ती होती. पण खऱ्या अर्थाने त्याच वेळेला जेव्हा त्याची प्रेत यात्रा निघाली त्यावेळेला मात्र गुरु आणि शिष्य समोरून आले. आणि त्या ठिकाणी गुरु शिष्य यांचा संवाद झाला. शिष्य गुरुला म्हणाला बघा म्हटले महाराज हा सिकंदर नावाचा बादशाह जगातून जातोय ना तर लोकांना संदेश देतोय म्हटले की मी जातोय ना माझं सैन्य मी सोबत नेतोय, माझी संपत्ती मी सोबत नेतोय. गुरु म्हटला बाळा ते तसं नाहीये, बाळा ते तसं नाहीये. सिकंदर या जगाला संदेश देतोय म्हटले की मी माझ्या जीवनामध्ये एवढं ऐश्वर्य कमवलं, हत्तीदड घोडदड पायदड हे सगळं मी माझ्या जीवनामध्ये कमवलं, एवढं ऐश्वर्य संपत्ती मी माझ्या जीवनामध्ये कमवली. पण जाताना मला सुद्धा मोकळ्या हाताने जावं लागतंय. जाताना सत्ता संपत्ती राहील टाईचे टाई. या जगामध्ये सोबत कोणालाही काही नेता येत नाही महाराज. म्हणून माणसाने या मृत्यू लोकाचा खऱ्या अर्थाने मात्र विचार केला पाहिजे. मनुष्य जन्म माणूस हा विचारशील प्राणी आहे. अहो माणसाच्या जीवनामध्येच माणसाला विचार करता येतो, प्राण्यांच्या जीवनामध्ये माणसाला विचार करता येत नाही. प्राण्यांना विचार करण्याची बुद्धीच नसते. हो तुम्ही कधी असं पाहिलं का मेरून मधून त्या ठिकाणी 2-4 कुत्रे निघाले आणि चालले पंढरपूरच्या वारीला? हो कधी कधी पाहिलं तुम्ही असं? 2-4 बकऱ्या निघाल्या ना मुक्ताबाईच्या वारीला चालल्या? नाही, प्राण्याच्या ठिकाणी ती बुद्धी नाहीये.
प्राणी त्या ठिकाणी जीवनामध्ये त्यांची परमार्थाकडे वाटचाल नाहीये. मग परमार्थाकडे वाटचाल कुणाची आहे? माणसाची आहे. मग माणसाची वाटचाल आहे, मग माणसाने ते केलं पाहिजे. पण आज जीवनामध्ये महाराज जर तुम्ही पहिला विचार लोकांचं जर आताच्या काळामध्ये वागणं पाहिलं तुम्ही, तर माणसं त्या ठिकाणी मात्र असे जगताय की जसं माणसाला इथंच राहायचं आहे. अहो एक दिवस हा लोक सोडावा लागतो. माणूस हा विचारशील प्राणी आहे. हो, मग माणसं विचार करत नाही का? या जगामध्ये प्रत्येक माणूस विचार करतो महाराज. या जगामध्ये प्रत्येक माणूस हा विचार करतो. पण विचाराचे प्रकार 3 आहे. विचाराचे प्रकार 3 आहे. सुफल विचार वेगळा आहे, दुष्फल विचार वेगळा आहे, तर निष्फल विचार त्या ठिकाणी मात्र विचार वेगळा आहे. हो, दुष्फल विचार, ज्या विचारातून माणसाला दुःख प्राप्त होतं, जो विचार केल्यामुळे माणसाला त्याच्या पदरामध्ये दुःखाशिवाय काहीच पडत नाही, त्याला त्या ठिकाणी म्हटलं गेलंय, त्याला दुष्फल विचार म्हटलं गेलेलं आहे. काय झालं? आमच्या गुरुवरे विनोदाने दृष्टांत सांगायचे. एक माणूस म्हटले नोकरीला होता शहरामध्ये. आता तो रिटायरमेंट झाला आणि रिटायरमेंट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शहर सोडलं आणि ज्या गावाचा तो मूळ रहिवासी आहे त्या गावामध्ये तो राहायला गेला. त्या गावामध्ये त्या माणसाने घर बांधलं. त्या गावामधले त्याने शेती घेतली. तिथं तो माणूस राहायला गेला त्याच्या गावी. त्याच्या गावी तो माणूस खऱ्या अर्थाने मात्र राहायला गेला. आता रिटायरमेंट झाल्यानंतर माणसाला काय काम आहे? काहीच नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी माणूस कामाला जातो तोपर्यंत काहीतरी काम राहतं. पण जेव्हा माणूस रिटायरमेंट होतो, हो 60 वर्षाचा माणूस सरकारला सुद्धा चालत नाही. 60 वर्षाचा माणूस सरकारला सुद्धा चालत नाही. मग 60 वर्षाचे झाले की लोक इकडे येतात. हो 60 वर्षाचे. मग तुम्ही विचार करा 60 वर्षाचा माणूस देवाला चालेल का? बरेच लोक म्हणतात महाराज या जगामध्ये परमार्थ म्हातारपणी करू. हो, म्हातारपणी माणसाला ऐकू येत नाही. हो, म्हातारपणी माणसाला बोलता येत नाही. तुमच्या गावात तरी आज कीर्तन आहे तर चांगली गर्दी आहे. 8 दिवसापूर्वी एका गावामध्ये कीर्तन होतं. मला 3च जण होते कीर्तनाला. 3च जण होते. त्यातले मी 2 बैरे आणि 1 कांदा. काय सांगेल माणूस आता त्यांना? त्या बाबाला म्हटलं बाबा कस काय चाललंय? तो बाबा म्हणे गिलकी लावले. तो बाबा म्हणे गिलकी लावले. मला बी कोणी त्या ठिकाणी मात्र समोर कोणी नव्हतं. परत 10 मिनिटाने त्या बाबाला विचारलं, म्हटलं बाबा तुम्हाला मुलं बाळ किती हो? तर बाबा म्हणे भाजी पुरते निघतं मुलं बाळ. हो सांगा त्या वेळेला परमार्थ करून काय उपयोग आहे? म्हातारपणी 60 वर्षाचा माणूस सरकारला चालत नाही ना. हो 60 वर्षाचा माणूस सरकारला चालत नाही महाराज. आणि त्या काळामध्ये लोक परमार्थाकडे वळतात. त्या वेळेला माणसाची खऱ्या अर्थाने मात्र भगवंताची भजन करण्याची क्षमता राहत नाही. म्हणून तरुणपणी परमार्थ असावा आणि परमार्थ हा चांगला असावा. तरुणपणी परमार्थ असावा आणि परमार्थ अत्यंत खऱ्या अर्थाने चांगला असावा. म्हातारपण त्या ठिकाणी त्या माणसाचं आलं. 60 वर्षाचा माणूस रिटायरमेंट झाला, गावामध्ये राहायला आला. आता काही काम नाही म्हणून तो माणूस 10 वाजता रोज आपल्या घराच्या वट्यावर त्या ठिकाणी मात्र बसायचा. आता खेडेगावातलं वातावरण आणि शहर गावातले वातावरण याच्यामध्ये खूप बदल असतो. खूप मोठ्या अशा प्रकारचा फरक आहे. शहरातलं वातावरण वेगळं. हो काळानुसार त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बदलत चालल्या. जुन्या काळाचा जर विचार केला ना महाराज, जुने लोक अशिक्षित होते पण त्यांनी पाडलेल्या काही मर्यादा खूप चांगल्या होत्या. जुन्याचा काळाचा जर आपण विचार केला, एखाद्याच्या घडी जर लग्न समारंभ असला, लग्न समारंभ जर एखाद्या माणसाकडे असेल तर जे नाचणारे लोक आहे ना ते जुन्या काळात बाहेरून यायचे. नाचणारे त्या ठिकाणी मात्र बाहेरून यायचे आणि घरचे लोक स्वयंपाक बनवायचे. नाचणारे लोक बाहेरून यायचे आणि घरचे लोक काय करायचे? स्वयंपाक करायचे. आता उलट झालं की नाही काम? आता काम उलट झालं. आता त्या ठिकाणी स्वयंपाक बनवणारे बाहेरचे आणि नाचणारे घरचे लोक आहे. असो कालाई तस्माय नमः. काळानुसार बदल लोकांमध्ये होत चालला ऐका. आणि त्यावेळेला तो रिटायरमेंट झालेला आहे. 10 वाजता वट्यावर त्या ठिकाणी मात्र रोज माणूस बसायचा. आणि नेमकं खेड्यातलं वातावरण आणि शहरातलं वातावरण याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. हो सकाळी 10 वाजता तो माणूस वट्यावर बसला की त्याच्याच घरासमोरून गावातले सगळे गुरंढोरं त्याच्याच घरासमोरून जायचे. हो आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रामुख्याने जास्त ज्या जायच्या ना त्या म्हशी होत्या. हो प्रामुख्याने म्हशी त्याच्या घरासमोरून जायच्या. आणि त्या म्हशींमध्ये एका म्हशीचे शिंग गोल होते बघा. म्हशीचे शिंग गोल होते आणि त्या गोल म्हशीच्या शिंगाकडे पाहिलं त्या म्हाताऱ्याने. आणि त्या ठिकाणी रिटायरमेंट झालेला माणूस आणि त्या म्हशीचे गोल शिंग त्या माणसाने पाहिले. आणि तो माणूस विचार करतोय की या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का? काय विचार करतोय तो? म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, कंटिन्यू 6 महिने त्याने हा विचार केला. तो म्हणे पागल सारखं विचार करून कुठपर्यंत बसायचा आपण? कुठपर्यंत विचार करणार आहे आपण? एकदा आपण प्रॅक्टिकल केलं पाहिजे. आणि 6 महिन्यानंतर विचार करून त्याने महाराज कोणत्याच प्रकारचा खऱ्या अर्थाने सुफल विचार नाही केला, दुष्फल विचार केला. आणि एक दिवस 6 महिन्यानंतर त्याने त्या म्हशीच्या शिंगांमध्ये त्याचं डोकं घातलं. आता म्हैस नावाचा प्राणी किती विचित्र आहे. म्हैस नावाचा प्राणी हा किती विचित्र आहे. त्या म्हशीच्या शिंगामध्ये त्याचं डोकं एकदम बेसोबेस बसलं महाराज.
आणि काय सांगावं, त्या म्हशीने त्या ठिकाणी मात्र आपल्या शिंगामध्ये काय अडकलं ना काय नाही, म्हणून म्हैस त्या ठिकाणी घाबरली ना सगळ्या गावामध्ये म्हैस पडत सुटली. हो, एके ठिकाणी उखरड्यावर त्या बाबाला म्हशीने जोरात त्या ठिकाणी मात्र आपटलं खाली, दगड लागला डोक्याला, रक्त त्या ठिकाणी निघायला लागलं. लोक त्या ठिकाणी म्हैस गेली पडून, लोक आले उचलायला बाबाला. म्हणले बाबा, म्हशीच्या शिंगांमध्ये डोकं घालत असताना काही विचार केला पाहिजे होता ना तुम्ही, काही विचार केला पाहिजे होता. तो म्हणे सगळं बोला पण विचार करायचं बोलू नका. तो म्हणे सगळं बोला पण विचार करायचं बोलू नका. म्हणे कस काय बोलू नका? कोण म्हणतं? म्हटले मी विचार केला नाही, 6 महिन्यापासून विचार केला. म्हटले 6 महिन्यापासून हा विचार केला ना, आज खऱ्या अर्थाने मात्र प्रॅक्टिकल केलं. हो, म्हटले बाबा हा विचार तुम्हाला खूप महागात पडला. तो म्हणे जाने दो, जो हुआ जो हुआ, जो हुआ सो हुआ. हो म्हणे बाबा काय हुआ सो हुआ, अहो तुमचं डोकं फुटलं ना. हो, तो म्हणे जाऊ द्या, सिर फुटा तो फुटा, मिठात तो मिठा. हो, काही का होईना म्हटले, विचाराची खऱ्या अर्थाने मात्र सार्थकता तर झाली. खरं सांगा महाराज, असा विचार किती महिने केला तर माणसाचा उद्धार होईल? होऊ शकतो माणसाचा उद्धार? त्या ठिकाणी माणसाचा उद्धार होऊ शकत नाही. हो, कुत्र सुद्धा म्हणतं खरं आहे. हो, कुत्र सुद्धा म्हणतं खरं आहे की असा विचार केल्यानंतर माणसाचा त्या ठिकाणी मात्र उद्धार होऊ शकत नाही. हा झाला दुष्फल विचार. काही माणसं या जगामध्ये निष्फल विचार करतात. ज्या विचारातून कोणत्याच प्रकारचं काहीतरी साध्य होत नाही, त्या विचाराला त्या ठिकाणी मात्र निष्फल विचार म्हटलेला आहे. विचाराचे 3 प्रकार आहेत: सुफल, निष्फल, दुष्फल. दुष्फल विचार करून फायदा नाही, निष्फल विचार करून फायदा नाही. मग या जगामधून जर तरायचंय महाराज, तर माणसाने एक विचार केला पाहिजे. आणि तो विचार कसा केला पाहिजे महाराज, त्याचं वर्णन करताय महाराज अभंगाच्या पहिल्या. क्षणोक्षणी आची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जन्म मरणाच्या संसारातून तरण्याचा माणसाने विचार केला पाहिजे. आपल्या मागे एक संसार आहे. संसार आपण कशाला म्हणतो महाराज? घरामध्ये एखाद्या माणसाच्या भांडेकुंड्या जास्त आहे, भांडेकुंडे एखाद्या माणसाच्या घरामध्ये जास्त आहे, तर लोक त्याला संसार म्हणतात. हो, तो संसार जो आहे ना, तो सामान्य संसार आहे. पण खरा जो संसार आहे महाराज, संतांनी आपल्याला संसार सांगितला. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम य संसारे कलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. या नियमाला अनुसरून महाराज काही लोकांनी ज्या वेळेला मात्र विचार केला ना, काही लोक या जगातून निघून गेले. हो, अहो श्रीमद भागवतामध्ये कथा येते भरत नावाच्या राजाची. अहो भरत राजाकडे जेवढं साम्राज्य होतं महाराज, हो, साम्राज्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. पण अचानक जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं. माणसाने सगळा वेश त्या ठिकाणी मात्र राजमुकुट उतरवला आणि राजमुकुट ठेवून माणूस संन्याशी होऊन गेला. गंडकी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर त्यांनी आपली कुटिया त्या ठिकाणी मात्र उभी केली. हो, राजा आहे पण राजा बैरागी बनला.
एका क्षणाच्या विचाराने त्यांचं खऱ्या अर्थाने मात्र जीवन बदलवून टाकलं होतं. पण संसारामध्ये जर खऱ्या अर्थाने माणूस अडकून गेला, चांगल्या चांगल्या लोकांना संसार पाक नाही करता आला. चिंतनाचा मुद्दा सांगेल मी तुम्हाला. ज्या राजाच्या नावावरून आपल्या देशाला नाव पडलं भारत, असा भरत राजा सगळं सोडून ज्या वेळेला मात्र गंडकी नावाच्या नदीच्या किनाऱ्यावर जातो, कुटिया तयार करतो आणि रोज त्या ठिकाणी मात्र नित्य नियमाने गंगेचं खऱ्या अर्थाने मात्र गंडकी नावाच्या नदीचं स्नान करतो. नदीचं स्नान करणं हे सुद्धा खऱ्या अर्थाने मात्र एक पवित्रपणा आहे. हा सुद्धा एक खूप मोठ्या अशा प्रकारचा पवित्रपणा आहे. हो, आपण शहरामध्ये राहणारे लोक आहोत. आपल्याला खऱ्या अर्थाने आताच्या काळामध्ये नदीवर जाणं शक्य नाही. हो, गंगेवर जाणं आपल्याला त्या ठिकाणी शक्य आहे का आताच्या काळात? नाही. मग गंगेच्या नावाचं भांड प्रत्येकाच्या घरामध्ये आणून ठेवलंय लोकांनी. गंगेच्या नावाचं भांड प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आणून ठेवलेलं आहे. त्याचं नाव आहे गंगालय. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे गंगालय. लोकांनी त्या शब्दाचा अपभ्रंश केला गंगा आहे. लोकांनी त्या शब्दाचा अपभ्रंश केला गंगा आहे. हो, या गंगालयाची मान्यता अशी महाराज की त्या गंगायामध्ये जर नळाचं आपण पाणी टाकलं आणि ते पाणी जर स्वतःच्या अंगावर टाकलं तर गंगेचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला घर बसल्या प्राप्त होतं, असं गंगालयाचं महत्व आहे. पण इमानदारीने सांगा, लोकांनी ते गंगाय कुठे ठेवलंय? कुठे ठेवलंय ते? लोकांनी ते गंगाय ठेवलं माड्यावर. हो, माड्यावर त्या ठिकाणी मात्र लोकांनी ते गंगाय ठेवून दिलं. आणि खऱ्या अर्थाने ते गंगाय केव्हा काढतात लोक? माणूस मेला की लोक ते गंगाय बाहेर काढतायत. चिंतनाचा मुद्दा आहे का? गंगेमध्ये स्नान करणं ही एक प्रकारची पवित्रता आहे. राजाला या जीवनामध्ये चांगल्या बऱ्यापैकी कळालं. तो म्हटलं नाही, गंगेवर आपल्याला स्नानाला जाताना किमान गंडकी नावाच्या नदीमध्ये आपण रोज स्नान करायचं. हो, आणि रोज त्या ठिकाणी मात्र नानाविध अशा प्रकारची साधना करून राजा सगळं सोडून गंडकीच्या किनाऱ्यावर राहतोय. पण खऱ्या अर्थाने एक दिवस महाराज घटनाक्रम असा घडला की ज्या गंडकीच्या किनाऱ्यावर राजाने आपली कुटिया उभी केली होती, त्याच गंडकी नदीच्या किनाऱ्यावर एक हरणी, जी गर्भवती आहे, जी पाणी पिण्याकरता आली. पाणी पिण्याकरता हरणी आली आणि ती हरणी पाणी पिते आणि अचानक मागून कुठून तरी त्या अरण्यातून त्या हरणीला वाघाच्या डरकाडीचा जोरात आवाज आला. वाघाने डरकाडी फोडली. कुणाची डरकाडी होती? वाघाची. कल्पना करा, आपलं मेरून मध्ये कीर्तन चालू आहे आणि अचानक कुठून तरी असा जंगलाच्या मार्गाने इथं अचानक वाघ आला आणि वाघाने डरकाडी फोडली. कोण थांबेल इथं? वाघाने फक्त डरकाडी फोडू द्या. तुम्ही काय, मी पण थांबणार नाही. हो, तुम्ही काय, मी पण या ठिकाणी थांबू शकणार नाही. वाघाची डरकाडी होती ती. अहो, हरणीचा काढ म्हणजे वाघ आहे. तिला कळालं की वाघाने डरकाडी फोडली म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं आता काही खरं नाही. वाघाने डरकाडी फोडली. ती हरणी गर्भवती आहे. ती पलीकडच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी उडी मारायला लागली आणि उडी मारत असताना परिणाम असा झाला महाराज, तिचा गर्भ गळून पडला. हो, हरणी तर मेली पण हरणाचं पाडच वाचलं. हरणी मेली पण हरणाचं पाडच वाचलं. राजाला दया निर्माण झाली त्या हरणाविषयी आणि राजाने ते हरिण त्या ठिकाणी मात्र घरी आणलं. कुणी हरिण घरी आणलं? ज्याने सगळ्या संसाराचा परित्याग केला होता. हो, ज्या राजाच्या नावावरून आपल्या देशाला नाव पडलंय भारत, या अशा प्रकारचा जो राजा आहे त्याने सगळा सर्व संघ परित्याग केलेला आणि त्याने ते हरिण घरी आणलं. महाराज सगळं सोडलेला राजा होता पण त्या हरणामध्ये राजाचा प्राण अडकून गेला. संसार कसा असतो बघा. हो, ज्या राजाने राज्य सोडलं त्याचा प्राण कुठे अडकला? हरणामध्ये. आणि राजा रोज त्या हरणाकडे पाहतोय आणि रोज मनामध्ये विचार करतोय की मी जर मेलो तर माझ्या हरणाचं कसं होईल, मी जर मेलो तर माझ्या हरणाचं कसं होईल. आणि एक दिवस महाराज असा आला, हरिण समोर आहे आणि राजाचा प्राण जातोय. हरिण समोर आहे आणि राजाचा प्राण जातोय आणि त्या संसारामध्ये राजाला सुद्धा अडकावं लागलं. राजाला सुद्धा ज्याने सर्व संघ परित्याग केला होता त्या राजाला हरणामध्ये अडकल्यामुळे पुढचा जो जन्म भेटला ना तो हरणाचा भेटला. वासनेचा संघ होय अंतकाळी तरी तपोबडी जन्मधरी. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासने. या पद्धतीचं त्या ठिकाणी मात्र चिंतन आहे. चांगल्या लोकांनी विचार करून सुद्धा हे सोडण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी माणसं त्यामध्ये अडकून गेले. हो, पण ऐका महाराज, केलेली भक्ती जीवनामध्ये वाया जात नाही. केलेली भक्ती जीवनामध्ये वाया जातच नाही. ते कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या काळी आम्ही आल्याशिवाय राहत नाही. हो, आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं महाराज तर परमार्थ करणारी माणसं आपल्याला दुःखी दिसतील कदाचित. एखाद्या माणसाकडे पैसा नसेल पण एखाद्या माणसाकडे जर भजन असेल ना तर खऱ्या अर्थाने मात्र तो जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे कलियुगातला. हो, आज लोकांकडे संपत्तीच्या बाबतीमध्ये काय कमी महाराज, पण लोकांकडे समाधान नावाचा दागिना नाहीये. आज लोकांकडे ऐश्वर्य खूप मोठं आहे. हो, खूप मोठं ऐश्वर्य आहे लोकांकडे. मोठमोठे बंगले पण बंगल्यामध्ये लोकांना झोप लागत नाही ना.
बंगल्यामध्ये झोप कुठं लागते? हो, चिंतनाचा मुद्दा आहे का? समाधान जे प्राप्त होतं ना ते फक्त हरिभजनामुळे. हरिभजनाशिवाय माणसाचा जीवनामध्ये उद्धार होत नाही. या जगामध्ये एका महात्म्याने वाक्य लिहिलं महाराज, इस जीवन में धन दौलत अमीरी आदमी को सोने नहीं देती. जीवन में धन दौलत अमीरी आदमी को सोने नहीं देती. गरीबी में कम वक्त ऐसी नींद आती है सुबह उठने नहीं देती. हो, समाधान अंतकरणाचा खूप मोठा दागिना आहे, तो भजनामुळे प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणून तरण्याचा माणसाने विचार केला पाहिजे. हो, जो संसारामध्ये अडकला महाराज, हो खऱ्या अर्थाने मात्र त्याच्या जीवनामध्ये त्याला पुढचा जन्म त्या पद्धतीचा भेटला. गीतेतला श्लोक सांगतो तुम्हाला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम या की नास्तेत्र संशया. ज्ञानोबरांची गोवी आहे, मरणी जया जे आठवे तो तोची गती ते पावावे. हो, मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. जसं ज्याचं कर्म असेल ना महाराज, त्यानुसार खऱ्या अर्थाने माणसाची गती होते. कधी कधी चांगल्या माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा माणसाची फजिती होऊन जाते. अहो, गंगा पुत्र शांतनु नंदन भीष्माचार्य होते, पण भीष्माचार्यांच्या अंतकाळाचा विचार करा. अंतकाळाच्या वेळेला मात्र भीष्माचार्य शरपंजरी पडले. शरपंजरी अशी जागा उरली नाही की ज्या जागेच्या ठिकाणी त्यांना बाण टोचला नव्हता. आणि ज्या वेळेला मात्र पांडव पाहायला गेले ना, पांडव अंतकाळाच्या वेळेला मात्र भीष्माचार्यांना पाहायला गेले आणि त्यावेळेला म्हटले की बाबा तुमची अशी अवस्था झाली कसं काय? हो, तुमच्या प्रत्येक अंगामध्ये खऱ्या अर्थाने म्हटले बाण शिरलाय. प्रत्येक शरीराच्या रोमारोमातून रक्ताचे थेंब या जमिनीच्या पाठीवर पडतायत म्हटले. ते म्हटले मी जरी शांतनु नंदन असलो, जरी गंगापुत्र असलो, ज्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर माणसाला पवित्रता प्राप्त होते असे मानणारे आपण लोक, पण त्या गंगेच्या पोटी ज्यांचा जन्म झाला होता असे जे होते ना, त्यांचं नाव आहे भीष्माचार्य. त्यांचं एक नाव होतं देवव्रत, त्यांचं एक नाव होतं भीष्माचार्य. या भीष्माचार्यांच्या अंतकाळाचा विचार करा. जगाचा मालक त्यांच्या समोर होता आणि त्या वेळेला मात्र कर्म त्यांना चुकलं नाही महाराज. लक्षात असू द्या, या जगामध्ये गंगेच्या पोटी जन्माला येणारा माणूस, त्याला सुद्धा जर जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मात्र शरपंजरी पडावं लागतं, तर सामान्य माणसाच्या जीवनाच्या बाबतीमध्ये आपण काय विचार करू शकतो? सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये आपल्याला विचारच करता येत नाही. कर्म खऱ्या अर्थाने मात्र शांतनु नंदनाला भोगावं लागलं. हो, त्यांनी लहानपणी एका सरड्याला उचललं बाणाच्या नौकेने. गत जन्मामध्ये झालेली त्यांना आठवण आहे की लहानपणी खऱ्या अर्थाने मात्र शरपंजरी पडलेले भीष्माचार्य त्यांना आठवण होते की एक सरडा त्यांनी आपल्या बाणाच्या नौकाने उचलला होता आणि तो बोरीच्या काठीवर टाकला, तर त्याचा परिणाम त्याचा सकट त्यांना भोगावं लागलं. विचार करा, ज्यांच्या जीवनामध्ये भजनाशिवाय काहीच नव्हतं, जे अखंड दिवसभर भजन करायचे, रात्रभर सुद्धा खऱ्या अर्थाने भजन करायचे, हो त्यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये कर्म चुकलं नाही. मग जे माणसं दिवसभर लबाड्या करतात, जे माणसं दिवसभर खऱ्या अर्थाने मात्र लबाड्या करतात, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर. लोकांना असं वाटतं महाराज आपण लोकांना फसवतोय, आपण लोकांना फसवू शकतो महाराज, पण आपलं कर्म आपल्याला सोडत नाही. तुका म्हणे कर्म लेखा, तुका म्हणे कर्म लेखा, ओ लेखा हे कर्म लेखा, तुका म्हणे कर्म लेखा, तुका म्हणे कर्म लेखा, तुका म्हणे कर्म लेखा, तुका म्हणे कर्म लेखा. न चुके ब्रह्मादिका. खऱ्या अर्थाने मात्र ब्रह्मदेवाला जगामध्ये कर्म चुकलं नाही. या जगामध्ये महाराज खोटं बोलून लोकांना फसवू शकतात, पण देवाला नाही फसवू शकत आपण.
आपण आपल्या कर्माला त्या ठिकाणी मात्र बसवू शकत नाही. एका महात्म्याने म्हटलेलं आहे की तू लाख करे चतुराई, के तू लाख करे चतुराई, कर्म काले कमिटे नारे भाई, कर्म काले कमिटे नारे भाई, कर्म काले कमिटे नारे भाई, कर्म काले कमिटे नारे भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चले ना किसी का के तू लाख करे चतुराई, कर्म काले कमिटे नारे भाई. कर्माने महाराज भीष्माचार्यांना सोडलं नाही, कर्माने महाराज राजा रामचंद्रांच्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही, कर्माने खऱ्या अर्थाने मात्र देवाला सुद्धा सोडलं नाही. हो, कल्पना करा, ज्यांच्या जीवनामध्ये भजन होतं, पूजन होतं, खऱ्या अर्थाने कधी कधी त्यांची वेळ मात्र दुःखामध्ये गेली महाराज. तर ज्यांनी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मात्र कर्माचाच विचार केला नाही. हो, म्हणून पहिल्यांदा परमार्थ करत असताना माणसाचं कर्म त्या ठिकाणी मात्र चांगलं असावं. परमपूज्य आदरणीय गुरुनाम गुरु डोंगरेजी महाराज म्हणायचे, अगर कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, और अगर नियत तेरी सच्ची है तो घर बैठे मथुरा काशी. हो, घरामध्ये बसून जर कर्म चांगलं केलं महाराज, तर मथुरेला जायचं सुद्धा माणसाला खऱ्या अर्थाने मात्र गरज नाहीये. असा कर्माचा खऱ्या अर्थाने मात्र सिद्धांत आहे. आणि न भुंकते अपेक्षीयते कर्म, हा सिद्धांत कर्माचा असल्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही चांगला विचार करा, आणि चांगला विचार करून खऱ्या अर्थाने बहुसागर तरण्याचा विचार करा. बहुसागर तरण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मग हा विचार केव्हा करा? वर्षानुवर्ष करा का? नाही. महिने करा का? नाही. प्रत्येक क्षणाला माणसाने हा विचार केला पाहिजे. संत महात्म्यांची जी भाषा आहे ना महाराज, ही अत्यंत समर्पक आहे. शरीर केव्हा जाईल हे काही सांगता येत नाही, काळाचा त्या ठिकाणी मात्र केव्हा बोलावा येऊन जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणून क्षणोक्षणी आची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. परत तुम्ही या देहाने जर इथून तरण्याचा नाही विचार केला तरी म्हटले नाशिबान शरीर खऱ्या अर्थाने मात्र निघून जाईल. तो विचार म्हणतायत महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, नाशिवंत देह
गजानन नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य कातो काढ सावधान. या जगामध्ये 3 प्रकारचे नाश आहेत. पहिला नाश सांगितला महाराज स्वभाव नाश, दुसरा नाश सांगितला पडता नाश, तिसरा नाश सांगितला आश्रय नाश. एखाद्या भिंतीवर त्या ठिकाणी चित्र काढलं, पण भिंत पडल्यानंतर चित्र सुद्धा त्या ठिकाणी मात्र संपून जातं. याला आश्रय नाश म्हणतात. एखाद्या माणसाच्या समोर मडकं ठेवलेलं आहे, एखादा माणूस आला काठीने ते मडकं त्याने फोडून टाकलं, याला पडता नाश म्हणतात. परक्याच्या हातून ज्या वस्तूचा नाश होतो त्याला पडता नाश म्हणतात. ज्या वस्तूचा आश्रय घेतला त्या वस्तूचा नाश झाल्यानंतर आश्रयाचा सुद्धा खऱ्या अर्थाने मात्र नाश होऊन जातो, त्याला खऱ्या अर्थाने आश्रय नाश म्हणतात. पण या शरीराला स्वभाव नाश म्हटलं गेलेलं आहे. हो, या देहाने भजन केलं तरी शरीर जाणार आहे, या देहाने कीर्तन ऐकलं तरी शरीर जाणार आहे, या देहाने पंढरपूरची वारी केली तरी शरीर जाणार आहे, आणि या शरीराने खऱ्या अर्थाने वट्यावर बसून निंदा केली तरी शरीर जाणार आहे. हो, निंदा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, भजन करणाऱ्यांची संख्या कमी आहे. या जगामध्ये चांगल्या लोकांची संख्या नेहमीच त्या ठिकाणी कमी राहते. लक्षात असू द्या. मला सांगा, या जगामध्ये सुधारू जास्त आहे का बिघाडू? बिघडवणारे जास्त आहे, सुधरवणारे कमी आहे. हो, सुधरवणारे कमी आहे, बिघडवणारे खऱ्या अर्थाने मात्र जास्त आहे. चिंतनाचा मुद्दा आहे का? या शरीराला स्वभाव नाश सांगितला आहे. हा उपदेश तुकाराम महाराजांनी केला असं नाहीये, अनेक जणांनी हा उपदेश केला. महाराज, एक माता झाली आपल्या संप्रदायामध्ये, त्या मातेचं नाव आहे मदालसा. 5 वर्षाच्या आपल्या लेकराला त्या मातेने खऱ्या अर्थाने मात्र ज्या वेळेला मात्र अंगाईगीत म्हणायची ती माता, 5 वर्षाचं लेकरू खऱ्या अर्थाने मात्र मोठं होत आहे. 5 वर्षापर्यंत ते लेकरू जोपर्यंत 5 वर्षाचं होत आहे तोपर्यंत ती माता त्या लेकराला सांगायची, बाबा या शरीराचा गर्व करू नको, बाबा या शरीराचा खऱ्या अर्थाने गर्व करू नको. आणि त्या लेकराला पाण्यामध्ये टाकलं ना महाराज, ती माता त्या लेकराला सांगायची, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, बरी चर्म घातलेले कुर्मी कीटकांचा साधा, रब रब दुर्गंधी अमंगळ तिचा वारा, स्मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा. कोण शिकवायची? आई शिकवायची. कुणाला शिकवायची? आपल्या बाळाला शिकवायची. लक्षात असू द्या महाराज, आईचं जेवढं प्रेम आपल्या लेकरावर आहे ना महाराज, तेवढं प्रेम खऱ्या अर्थाने जगामध्ये कोणी एखाद्या लेकरावर करू शकत नाही. आता नुकतीच एक घटना घडली ना, हे घटना घडली आता नुकतीच, तुम्हाला माहित असेल नसेल. हो, त्या ठिकाणी मात्र एका नावेमधून खऱ्या अर्थाने मात्र जात असताना आईचा आणि लेकराचा खऱ्या अर्थाने मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्दैवी खऱ्या अर्थाने मात्र ही घटना आहे. पण ज्या वेळेला मात्र दोघांचं प्रेत सापडलं ना महाराज, तर त्या आईने आपल्या लेकराची खऱ्या अर्थाने आपल्या लेकराला मिठी मारलेली होती. लेकराला मिठी मारलेली आहे म्हणजे मृत्यू सुद्धा त्या लेकराला आपल्या आईच्या हातातून सोडवू शकला नाही. लक्षात असू द्या. आईचं प्रेम कसं असतं महाराज, ती आई सुद्धा गेली जगातून, ती आई सुद्धा जगातून गेली, आणि ते बाळ सुद्धा खऱ्या अर्थाने मात्र जगातून गेलं. ते बाळ सुद्धा गेलं, ती आई सुद्धा गेली. पण मरताना महाराज सगळ्या भारत देशाला खऱ्या अर्थाने हृदय द्रवेल अशा प्रकारची घटना घडली आहे. मरेपर्यंत त्या लेकराची त्या मातेने हात सोडले नाही. लेकरू आपल्या हृदय पटलावर आहे, आणि खऱ्या अर्थाने मात्र महाराज काळाने त्या ठिकाणी मात्र झडप काढली, आणि त्यामुळे आईंचा आणि लेकराचा दोघांचा खऱ्या अर्थाने दुर्दैवी मृत्यू झाला. मला सांगायचं आहे, आईचं जेवढं प्रेम लेकरावर आहे, संतांनी आईचा दाखला दिला महाराज. लेकुराचे ही वाही माऊलीचे चित्त, ऐसी कडवड्याची जाती करी लावावी नप्रीती. या नियमाला अनुसरून एक माता जगामध्ये अशी झाली, त्या मातेचं नाव आहे मदालसा. त्या मदालसाने आपल्या लेकराला सांगितलं, बाबा या शरीराचा गर्व करू नको, हे शरीर म्हटले खऱ्या अर्थाने एक दिवस सोडावं लागणार आहे. हो, या शरीराला
शरीराला जो नाश आहे ना म्हटले बाळायला स्वभाव नाश आहे. हो, स्वभावताने म्हटले खऱ्या अर्थाने शरीराला नाश आहे. हे शरीर कधीतरी सोडावं लागणार आहे. आमचे गुरुवर्य सांगायचे काय झालं म्हणे, जुन्या काळामध्ये एखादं मोठं गाव राहायचं आणि खेडेगावातली माणसं मोठ्या शहराच्या गावाला बाजार करण्याकरता जायची. शहरातल्या गावाला लोक शहरामध्ये बाजार करण्याकरता कुठली माणसं जायची? खेड्यातले. हो, एक दिवस ठरलेला असायचा. जसा जळगावचा पण एक दिवस ठरलेला असतो ना बाजाराचा. तुमचा गाव कोणता दिवस आहे तो? शनिवारी जसा जळगावचा बाजार असतो शनिवारी, तसं प्रत्येक जे मोठं गाव आहे त्या मोठ्या गावाचा प्रत्येक दिवस ठरलेला असायचा. मग त्या दिवशी खेड्यातली सगळी माणसं बाजार करण्याकरता कुठे जायची? शहराच्या गावाला जायची. तसा म्हटले खेडेगावातला माणूस शहराच्या गावी बाजार करण्याकरता गेला. दिवसभर त्याला जो सामान घ्यायचा होता तो सगळा सामान त्या माणसाने आपल्या पिशवीमध्ये घेतला. संध्याकाळच्या 5च्या गाडीने तो माणूस घरी आला. सगळा बाजार त्याने दिवसभर केला होता. दिवसभर बाजारामध्ये त्याला पटेल ती वस्तू तो घेतली होती. त्याने प्रत्येक वस्तू त्याने घेतली आणि पिशवीमध्ये त्याने ती प्रत्येक वस्तू टाकली. बाजाराची पिशवी त्याने भरलेली होती. संध्याकाळच्या 5च्या गाडीने तो घरी आला. घरी आल्यानंतर महाराज बसमधून तो खाली उतरला आणि बसमधून खाली उतरल्यानंतर त्याच्या एका हातामध्ये बाजाराची पिशवी होती. त्याच्या एका हातामध्ये बाजाराची पिशवी होती आणि त्याच्या दुसऱ्या हातामध्ये एक काळी पिशवी पण होती. दुसऱ्या हातामध्ये काळी पिशवी पण होती. तुम्ही जसा विचार करताय तसं मी सांगत नाही. तुम्ही वेगळीकडे गेले का? तुम्ही वेगळीकडे गेले वाटतं. हो, काळ्या पिशवीमध्ये आंबे पण आणता येतात. हो, काळ्या पिशवीमध्ये आंबे पण आणता येतात. मला सांगायचं आहे की त्या माणसाने आंबे आणले होते. त्याने आंबे आणले होते. एक हातात बाजाराची पिशवी, एक हातात काळी पिशवी आणि काळ्या पिशवीमध्ये आंबे होते आणि आंब्यांकडे त्या माणसाने पाहिलं. हो, इतके खऱ्या अर्थाने मात्र मागा मोलाचे आंबे त्याने बाजारातून आणले आणि त्या आंबे घरी आणल्यानंतर त्याने विचार असा केला, म्हटले हे आंबे फक्त उन्हाळ्यातच भेटतात. हे आंबे हिवाळ्यात भेटत नाही. हे आंबे फक्त उन्हाळ्यातच भेटतात. हे आंबे हिवाळ्यामध्ये भेटत नाही. आपण एक काम करू, हे सगळे आंबे फ्रीज मध्ये ठेवू. 4 महिन्यानंतर फ्रीज उघडू आणि 4 महिन्यानंतर हिवाळ्यात आंबे खाऊ. असा विचार त्या माणसाने केला. त्याने आंबे म्हणजे फ्रीज मध्ये ठेवून दिले. 4 महिन्यानंतर त्याने फ्रीज उघडलं आणि 4 महिन्यानंतर ते आंबे त्याला जसे तसे भेटले. हो, खरं सांगा, त्या आंब्याचा काय झाला? नाश झाला. ऐका, आंबे चिरून खाल्ले महाराज तरी त्याचा नाश होणार आहे. आंब्याचा रस करून खाल्ला तरी त्याचा नाश होणार आहे आणि आंबे नाही खाल्ले तरी त्याचा नाश होणार आहे. तसं त्या आंब्याचा जसा नाश होणार आहे तसा या आंब्याचा सुद्धा नाश होणार आहे. या आंब्याने भजन केलं तरी नाश होणार आहे, नाही भजन केलं तरी नाश होणार आहे, निंदा केली तरी नाश होणार आहे. मग निंदा करून महाराज नाश होऊ देण्यापेक्षा भजन करून जाणं किती बरं आहे खऱ्या अर्थाने. भजन करून खऱ्या अर्थाने जी माणसं या जगातून गेले महाराज त्याची जगामध्ये खऱ्या अर्थाने मात्र कीर्ती राहून जाते. म्हणून शरीराला जो नाश सांगितला त्याला स्वभाव नाश सांगितलाय. म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला सावध केलं की बाबांनो, या जगामध्ये सावधान होऊन जा. या जगामध्ये सावध व्हा. मृत्यू केव्हा येईल काही सांगता येत नाही. सावधान हा शब्द कुठे येतो महाराज? जिथं काहीतरी धोका आहे. जिथं काहीतरी धोका आहे तिथं कोणता शब्द वापरला जातो? सावधान. तिथं सावधान हा शब्द त्या ठिकाणी मात्र वापरला जातो. रस्त्याने चालता चालता त्या ठिकाणी मात्र पडी येते. सावधान, पुढे गतिरोधक आहे. सावधान, पुढे अरुंद पोल आहे. लग्नामध्ये सुद्धा सावधान शब्द येतो. लग्नामध्ये सुद्धा लग्न लागण्याच्या अगोदर ब्राह्मण बाबा कोणता शब्द वापरतात? सावधान. प्रत्येक मंगलाष्टकाला ब्राह्मण बाबा सावध करतात. कोणाला? नवरदेवाला त्या ठिकाणी मात्र सावध करतात. हो, एक नवरदेव असे झाले महाराज त्यांनी सावधान शब्द म्हणतात. लग्न मंडप सोडून दिला होता. लग्न मंडप त्या ठिकाणी मात्र त्यांनी सोडून दिला. समर्थ रामदास स्वामींनी सावधान शब्द ऐकला आणि म्हटले सावधान शब्द आता धोक्याच्या ठिकाणी येतो आणि आपलं लग्न होत आहे ना. ब्राह्मण बाबा काय म्हणताय? सावधान म्हणताय. महाराज लग्नाच्या मंडपातून तो एकच नवरदेव पडून गेला. बाकीचे नवरदेव तिथंच थांबले. हो, पण ज्या ठिकाणी जे लोक थांबले ना महाराज खऱ्या अर्थाने सावधान. ब्राह्मण बाबा काय म्हणतात? पुढे काहीतरी धोका आहे. पुढे खऱ्या अर्थाने मात्र दुःख आहे. हा त्यांचा मध्ये सांगण्याचा अर्थ आहे. जिथं त्या ठिकाणी मात्र धोका आहे तिथं सावधान हा शब्द वापरला जातो. आणि खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करतायत की बाबा सावधान. काळ केव्हा येईल काही सांगता येत नाही आणि काळ जेव्हा येईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने कुणी सोडवू शकत नाही. काळाची उडी पडेल भाजपा सोडविला तेव्हा माय बाप. म्हणून तुकाराम महाराजांनी लोकांना सावधान केलं. नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य का तो काळ सावधान. तो काळ केव्हा येईल काही सांगता येत नाही. म्हणून काळ ज्यांनी चुकवला ना महाराज त्यांच्या संगतीमध्ये जाण्याकरता खऱ्या अर्थाने मात्र आवड निर्माण करा आणि परमार्थाची तातडी करा असा एक मोलाचा उद्देश करतात. अभंग 3ऱ्या चरणामध्ये संत समागमे धरावे
आवडी करावे तातडी परमार्थाचे. लक्षात ठेवा महाराज, संतांच्या समागमामध्ये जो सुधारला ना महाराज, त्याचं जीवन कधीच व्हायला जात नाही. आता काही लोक चांगल्या ठिकाणी सुद्धा सुधारले नाही, तो भाग वेगळा आहे. आता काही लोक चांगल्या ठिकाणी सुद्धा, सांगू तुम्हाला मोठं उदाहरण सांगतो, जाऊ द्या छोटं सांगण्यापेक्षा. मंथरा अयोध्या गावात राहून सुद्धा सुधारली नाही. मंथरा अयोध्या गावामध्ये राहून सुद्धा मंथरा सुधारली नाही. आणि बिभीषण लंकेमध्ये राहून सुद्धा बिघडला नाही. लंकेमध्ये राहत होता कोण? बिभीषण. मंथरा कुठं राहत होती? अयोध्या गावामध्ये. पण अयोध्या गावामध्ये राहणारी मंथरा सुधारली का? बोला. हो, सत्संगाचा माणसाच्या अंतःकरणावर परिणाम झाला पाहिजे. सत्संगाचा माणसाच्या अंतःकरणावर परिणाम झाला पाहिजे. जे लोक सत्संगामध्ये सुधारतात ना महाराज, निश्चित प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये क्रांती होते. हो, निश्चित प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये क्रांती होते. कर्णासारखा वीर महाभारतामध्ये नव्हता, पण संगत केली दुर्योधनाची. आणि दुर्योधनाच्या संगतीमुळे कर्णाचं जीवन हे मातीमोल होतं पुढे. याचा या ठिकाणी मात्र वर्तमान त्या काळातला खूप मोठा दाखला आहे. हो, जुन्या काळामध्ये भावाच्या संपत्ती करता खूप मोठं युद्ध झालं, त्याला महाभारत म्हणतात. ऐका, रामायणामध्ये जो सत्यानाश केलाय तो मंथरेने केला, आणि महाभारतामध्ये जो सत्यानाश केला तो शकुनी मामाने केला. हे दोघं जण आंदणामध्ये भेटले होते. आणि हे दोघं जण कुठे भेटले होते? आंदणामध्ये. म्हणजे ज्या वस्तू आंदणामध्ये भेटतात त्या खतरनाक राहतात, एवढं लक्षात ठेवा. हो, महाभारतामध्ये शकुनी धृतराष्ट्राला अन्नात भेटला, आणि मंथरा रामायणामध्ये खऱ्या अर्थाने मात्र राजा दशरथांना अंतरामध्ये भेटले. या ठिकाणी भावाची जमीन होती. कर्णामध्ये प्रचंड अशा प्रकारचं सामर्थ्य होतं. सामर्थ्य असून सुद्धा महाराज पांडवांना सहकार्य केलं नाही. सहकार्य कुणाला केलं? दुर्योधनाला. सहकार्य त्या ठिकाणी मात्र दुर्योधनाला केलं. कर्णासारखा वीर महाभारतामध्ये नाही, पण महाभारतामध्ये द्रौपदी सारख्या पतिव्रता स्त्रीला वेश्या म्हणण्याचं महापाप कर्णाच्या हातून घडून गेलं. हो, संगत दुर्योधनाची त्या ठिकाणी मात्र केल्यामुळे एका पतिव्रता स्त्रीच्या खऱ्या अर्थाने मात्र सन्मानाला ज्या वेळेला मात्र ठेच लागते, त्यावेळेला कुणी बोलायला तयार होत नाही. त्यावेळेला त्यामध्ये कर्णाचा सुद्धा नंबर होता का नाही? कर्णासारखा एका जगामध्ये पाप करतात ना लोक, खऱ्या अर्थाने पाप करणारे लोक या जगामध्ये आहे, पण पाप अडवण्याचं सामर्थ्य असून सुद्धा जे लोक खऱ्या अर्थाने मात्र त्या सामर्थ्याचा प्रयोग करत नाही, ते लोक जास्त दोषी राहतात. एखाद्याकडे प्रचंड त्या ठिकाणी मात्र सामर्थ्य आहे, पण त्या सामर्थ्याचा उपयोग चांगल्या कामाकरता झाला पाहिजे. हो, महात्म्यांचं वाक्य असंही महाराज, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो. एखाद्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं सामर्थ्य आहे, सामर्थ्य असून सुद्धा एका नारीला कुणी वाचवू शकलं नाही त्या सभेमध्ये, त्या वेळेला मात्र खूप मोठा विध्वंस झाला. ऐका, महाभारतामध्ये कर्णासारखा वीर आहे, पण कर्णासारख्या वीराला ज्या वेळेला मात्र दुर्योधनाची संगत घडते. कर्ण खूप चांगला आहे, पण एवढा चांगला असणारा कर्ण सुद्धा ज्या वेळेला मात्र दुर्योधनाच्या संगतीमध्ये जातो तर जीवन हे मातीमोल होतं. हो, याच्यामध्ये दोष कर्णाचा नाही, याच्यामध्ये दोष संगतीचा आहे. याच्यामध्ये दोष संगतीचा आहे. पाणी एकच आहे, पण तेच पाणी जेव्हा कारल्याला जातं तेव्हा ते पाणी कडवून जातं. पाणी एकच आहे, तेच पाणी जेव्हा मिरचीला जातं तेव्हा ते तिखट होऊन जातं. पाणी एकच आहे, तेच पाणी ज्या वेळेला मात्र ऊसाला जातं तेव्हा ते गोड होऊन जातं. हो, ज्याचा त्याच्या संगतीचा खऱ्या अर्थाने मात्र विषय आहे. म्हणून संगत ही चांगल्या लोकांची करा. अहो, तुकाराम महाराजांची संगत ज्यांना घडली महाराज, खऱ्या अर्थाने त्यांचंही जीवन खऱ्या अर्थाने मात्र पवित्र झालं. चिंतनाचा मुद्दा लक्षात ठेवा. संगत करो बडो की तो बडत बडत बड जाय. संगत जर करायची असेल ना तर मोठ्याची संगत करा, आणि संगत जर केली छोट्या माणसाची तर त्या ठिकाणी घटत 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 जाय. हो, संगत जर लहान माणसाची केली तर माणूस घटत घटत जातो, आणि मोठ्याची संगत केली तर निश्चित प्रकारे त्याच्या जीवनामध्ये वृद्धी होत जाते. संत समागमामध्ये एक वेगळा आनंद आहे, संत संगतीमध्ये एक वेगळा आनंद आहे, पण तो माणसाला घेता आला पाहिजे. हो, आज खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणाल महाराज, या जगामध्ये संत आहेत तरी कुठं संतांची संगत करण्याकरता? ज्ञानेश्वर महाराज आहे आता जगामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांची संगत करावी तर ज्ञानेश्वर महाराज आता जगामध्ये नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेऊन टाकली. नाथ महाराजांची संगत करावी तर नाथ महाराजांनी जल समाधी घेऊन टाकली. संत तुकाराम महाराजांची संगत करावी, तुकाराम महाराज वैकुंठ ढाला निघून गेले. मग माणसाने संगत करावी तर नेमकी कुणाची करावी? हो, ऐका, तुम्हाला तुकाराम महाराजांची संगत भेटली नसेल खेद मानू नका. तुम्हाला एकनाथ महाराजांची संगत भेटली नसेल खेद मानू नका. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची संगत भेटली नसेल खेद मानू नका. पण त्यांनी निर्माण केलेलं जे वाङ्मय आहे त्याची संगत करा. हो, तुकाराम महाराजांनी जो गाथा निर्माण केला तो गाथा म्हणजे देऊचे तुकाराम महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी निर्माण केली
ती ज्ञानेश्वरी म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आहे. एकनाथ महाराजांनी जे भागवत निर्माण केलं महाराज, तेच भागवत म्हणजे एकनाथ महाराज आहे. कलियुगामध्ये माणसाला तरण्याचा मार्ग हे ग्रंथ शिकवतात. हो, आणि चांगल्या चांगल्या लोकांचं अधपतन हे संगतीमुळे झालं. म्हणून संगत माणसाच्या जीवनामध्ये चांगली असावी. म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सावध केलं की या जगामध्ये वेळ कमी आहे. अहो, कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,00,000 वर्ष जगत होता माणूस. कोणत्या युगामध्ये? कृतयुगामध्ये. त्यानंतरचं जे युग लागलं त्या युगाला म्हटलं गेलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये माणूस 1,000 वर्ष जगत होता, 10,000 वर्ष जगत होता. त्यानंतर जे युग लागलं त्या युगाचं नाव आहे द्वापार युग. द्वापार युगामध्ये माणूस 1,000 वर्ष जगत होता. आणि आता आपण ज्या युगामध्ये जगतोय त्या युगाचं नाव कलियुग. हो, या कलियुगामध्ये माणूस फक्त किती वर्ष जगतो? 100 वर्ष. पण 100 वर्ष सुद्धा आता पूर्णत्वाला जात नाही. 100 वर्ष म्हणजे प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी कमी होत आला. 1,00,000, 10,000, 1,000 आणि त्यानंतर डायरेक्ट 100. आता देवाला सगळे मिळून एकच विनंती करा, देवा शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. जर आता शून्य कमी झालं तर 2च पंचवार्षिक राहतील फक्त. आणि 2 पंचवार्षिक मध्ये हो म्हणजे 5 पंचवार्षिक मध्ये सुद्धा सगळे कामं होत नाही. 2 पंचवार्षिक मध्ये काय कामं होणार आहे महाराज? ऐका, या जगामध्ये कलियुगामध्ये आयुष्याची मर्यादा थोडी आहे. म्हणून चांगल्या त्या ठिकाणी मात्र ग्रंथांना निवडा. संतांची समागमाची त्या ठिकाणी माता इच्छा महाराजांनी व्यक्त केली आहे की या जगामध्ये तुमचा उद्धार जर व्हायचा असेल तर संतांचा समागम जीवनामध्ये आवश्यक आहे. नाही तुम्हाला जीवनामध्ये संत भेटले तर ग्रंथांची त्या ठिकाणी मात्र सेवा करा. ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी ग्रंथ बोलतात माणसाशी महाराज. माणूस जर ग्रंथापर्यंत गेला ना तर ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी त्या माणसाशी बोलते. हो, तुम्हाला नवल वाटेल, आळंदीमध्ये एक मावशी होत्या, त्यांना वाचता येत नव्हतं. जन्मांध मावशी, त्यांना वाचता येत नाही. त्यांना वाचता येत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांवर खूप मोठी श्रद्धा आहे. लोक पारायण करण्याकरता जातात, अजानुक्षा खाली बसतात. अजानुक्षा खाली बसून लोकांना ज्यांना वाचता येतं बिचारे ते लोक पारायण करतात. पण त्या आजीच्या डोळ्यामध्ये रोज अश्रू यायचे की मी किती दुर्भाग्यशाली आहे की मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. वाचता येत नाही, माझं शिक्षण झालं नाही, मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, मला दिसत नाही डोळ्याने. ज्ञानेश्वरी पाठ करायची इच्छा आहे, पण खऱ्या अर्थाने माता दुर्भाग्य पहा की ज्याची वाचण्याची इच्छा आहे महाराज, हो, त्या म्हातारीला दिसत नव्हतं. आणि ज्याचे चांगले डोळे त्याला वाचण्याची इच्छा होत नाही. ज्याचे चांगले डोळे आहे त्याला वाचण्याची इच्छा होत नाही. म्हातारी आंधळी होती, पण म्हातारीची इच्छा होती की मी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी अशी कृपा केली महाराज त्या म्हातारीवर, काय सांगावं तुम्हाला. ती म्हातारी खऱ्या अर्थाने जन्मांध असून सुद्धा रोज तिची श्रद्धा, रोज अजानुक्षाच्या झाडाखाली जायची. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरून फक्त ती म्हातारी बोटं फिरवायची. तुम्हाला नवल वाटेल, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या आजीबाईवर अशी कृपा केली महाराज की त्या आजीबाईची ज्ञानेश्वरी मुखोद्गत होऊन गेली. मुखोद्गत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातला पराक्रम आहे. आजही जर तुम्ही जगामध्ये जर घटना सांगेल मी तुम्हाला. अहो, आळंदीमध्ये जर तुमच्यापैकी कोणी गेलं असेल तर आळंदी गावामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मंदिर आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मंदिर आळंदी गावामध्ये तयार झालेलं आहे. हे मंदिर ज्या माणसाने उभारलं, हे मंदिर ज्या व्यक्तीने उभारलं आहे त्या व्यक्तीचं शिक्षण झालं नाही. त्या व्यक्तीचं शिक्षण आहे तो माणूस 2री नपास आहे. 2री नपास जो माणूस आहे त्याने ज्ञानेश्वरीचं मंदिर त्या ठिकाणी मात्र तयार केलं. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. एखादा माणूस इंजिनियर झाला तर तो फक्त स्वतःचं घर बांधतो, घर बांधतो. पण महाराज ज्ञानेश्वर महाराजांची जर कृपा झाली तर 2री नापास माणूस सुद्धा ज्ञानेश्वरी मंदिर बांधू शकतो. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा चिंतनाचा मुद्दा आहे का. म्हणून माणसाने जीवनामध्ये किती सार्थकता जर करायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये माणूस हा गेला पाहिजे. म्हणून संत समागमामध्ये जा असा मोलाचा उपदेश केला. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हटले महाराज, मग या लोकांमध्ये जो संसार दिसतोय, अरे म्हटले या संसाराला भुलू नका. हा सगळा एक प्रकारचा मायाजाळ आहे. जसा एखाद्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला की त्या अग्नीतून धूर निर्माण होतो. काही क्षणापुरता माणसाला समोरचं काहीच दिसत नाही. त्या पद्धतीने म्हटले मायारूपी संसाराला भुलू नका. तोच उपदेश करतात महाराज अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे आलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे आलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे आलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे आलोकीच्या व्यवहारे. नका डोळे भोरे भरोनी राहो, नका डोळे भोरे भरोनी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नका डोळे भोरे
मिळू रे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य का तो काढ सावधान. नाहीच तुम्हाला काही करता आलं महाराज तर रोज भगवंताच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये जात जा. हो, नाही कुणाची उपासना करता आली तर महादेवाची उपासना करा. निश्चित प्रकारे महादेव आपल्याला स्वीकारतात महाराज. जावं प्रत्येकाला एक दिवस लागणार आहे, हा मृत्यू लोकातला नियम आहे. हो, पण ज्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये मृत्यूने खऱ्या अर्थाने मात्र आपलं त्या ठिकाणी मात्र वर्णन केलं पाहिजे, खऱ्या अर्थाने मात्र मृत्यूने आपलं स्वागत केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने भगवंताच्या शरणागतीशिवाय माणसाला पर्याय नाही. या जगामध्ये एकच पवित्र स्थान आहे जिथं गेल्यानंतर माणसाचा खऱ्या अर्थाने मात्र मृत्यू गोड होऊ शकतो, आणि ते म्हणजे खऱ्या अर्थाने भगवंताचं मंदिर आणि भगवंताचं भजन. हो, एका महात्म्याने म्हटलेलं आहे ना महाराज, अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का, अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का, काल भी उसका कुछ नहीं बिगाड़ सकता जो भक्त है महाकाल का. देवाच्या व्यतिरिक्त माणसाला पर्याय नाही. पैसा किती असू द्या, श्रीमंती किती असू द्या, असो यथामती यथावकाश. जशी मौलींनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा ठिकाणी मात्र प्रयत्न केला. गोड अशा प्रकारचा आपल्या गावातील हे भजनी मंडळ आहे महाराज. आपल्या मेरून नगरातील भजनी मंडळाचं कौतुक करावं. कौतुक करण्यासारखं खऱ्या अर्थाने भजनी मंडळ आहे. आमचे शुभम दादा इथं मृदंग वाजवण्याकरता उपस्थित आहे महाराज. आपल्या गावामध्ये कुठेही कीर्तनाचा कार्यक्रम असू द्या, ही सगळी मंडळी टाळ, विना, मृदंग, साऊंड सिस्टीम हे सगळं घेऊन आपल्या अंगणामध्ये खऱ्या अर्थाने मात्र हजर राहतात. आणि त्या प्रामुख्याने या मंडळींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि खऱ्या अर्थाने सगळी भजनी मंडळ आज कीर्तनाकरता उपस्थित राहिली. आमच्या चारुताई खऱ्या अर्थाने मात्र अयोध्या नगरहून इथं कीर्तनाला आल्या. खऱ्या अर्थाने गेलेल्या जीवात्म्याला भगवान परमात्मा आपल्या चरणाजवळ वसतिस्थान देव. त्यांचंही नाव ज्ञानेश्वर होतं महाराज, आणि जाण्याचं त्यांचं वय नव्हतं. पण काळाच्या ओघामध्ये कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, या नियमाला अनुसरून आजींची इच्छा होती कीर्तन झालं पाहिजे. आजींची इच्छा होती कीर्तन झालं पाहिजे. वास्तविक पाहता महाराज, घरामधला म्हातारा माणूस आहे आणि घरातला तरुण माणूस निघून जाणं ही खूप मोठी दुर्दैवाची घटना आहे. असं घडू नये, असं कुणाच्याही बाबतीमध्ये घडू नये. पण या जगामध्ये महाराज काळाला थांबवता येत नाही, काळाला थांबवता येत नाही. आजींची इच्छा होती आणि आजींच्या इच्छेनुसार आजी कीर्तनाची सेवा. खऱ्या अर्थाने आजीचं जे नैतिक जीवन आहे हे सगळं परमार्थामध्ये आहे. निश्चित प्रकारे आपल्या मेरून नगरामध्ये कुठेही कीर्तन असू द्या, आमच्या आजी खऱ्या अर्थाने मात्र हजर राहतात. कुठेही कीर्तनाची सेवा असेल, श्रवणाची सेवा असेल, त्या आजी त्या ठिकाणी मात्र करतात. त्यांची इच्छा होती. हरिभक्तप्राण आमच्या परम आदरणीय रकुमाई आजी, हो, आजींची इच्छा होती कीर्तन झालं पाहिजे. हो, दादांच्या निमित्ताने, उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा होती. दादांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पाठोमाग खऱ्या अर्थाने मात्र आपल्याला सुद्धा एक दिवस हा लोक सोडावा लागेल. हा मृत्यू लोकातला खऱ्या अर्थाने मात्र नियम आहे. उत्तर कार्याच्या निमित्ताने, ज्ञानेश्वर दादांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा होती. निश्चित प्रकारे गेलेला माणूस या जगामध्ये परत येत नाही. गए हुए कभी आते नाही, गए हुए कभी आते नाही, बसून की याद आती है. आणि ती आठवण मात्र तो माणूस आपल्या परिवाराला देऊन जातो, आणि त्या आठवणीनुसार त्या परिवाराला खऱ्या अर्थाने मात्र जगावं लागतं. त्या पद्धतीने आजींच्या माध्यमातून झालेलं हे नियोजन. हरिभक्तप्राण परम आदरणीय परमश्रुत आमचे मोठे बंधू सुनील दादा, आपल्या परिसराचा वैभव दादांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. जशी माऊलींनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. निश्चित प्रकारे तुमच्याही जीवनामध्ये खऱ्या अर्थाने महाराज भगवंताचं भजन वाढो आणि भगवंताची तुमच्यावर कृपा हो, ही पांडुरंग रायाची मी विनंती करतो आणि येथेच माझ्या वाणीला पुनर्विराम देतो. ज्ञानेश्वर